विठ्ठले विठ्ठले माऊली. निरंकाराला निरंकाराने साथ घातली की त्याचे शब्द ऐकू येतात आणि मग त्याच्याच बोटातल्या बोरून ते तुझ्या या कागदावर उमटतात. बघा, मगाचपासून फक्त मीच बोलतोय, तू ढिम्म आहेस. एकदा बघतो बाई, तुझ्या कागदावर उमटलेले शब्द तरी खरे आहेत का? नाहीतर या खुळ्या निरंकाराची पाटी कोरीच असायची. विठ्ठल 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 आहेत, शब्द आहेत. करीतो कवित्व म्हणाल हे कोणी नव्हे, माझी वाणी पदरची. माझी या युक्तीचा नव्हे हा प्रकार, मज विश्वंभर बोलवितो. काय मी पामर जाणे अर्थवेद, वदवी गोविंद तेची वदे. निमित्त मानसी बैसविते आहे, मी तो काही नव्हे. माझी वदवितो वाणी, जयाने धरली धरणी. स्वामी सत्ता नेणे अर्थ काही नवती, माझे बोल बोले पांडुरंग. माझ्या बळे नाही मी बोलत, शिकविता धनी वेगळाची. सखा कृपावंत वाचा त्याची, वदे साक्षित्वे शिवाणी. नारायणी निश्चित. पांडुरंग पांडुरंग. वाचा, रामेश्वर भट्ट हा अभंग वाचा. आणि तरीही तुमचं म्हणणं आणि हट्ट असेल तर बांधतो दगड या काथेला आणि देतो भिरकावून इंद्रायणीच्या पाण्यात. पण मग त्यानंतर तरी आमची टवाळी थांबेल का? अहो काय काय ते बोल ऐकायचे आम्ही. कोणी म्हणतो आम्ही ब्राह्मणासी दीक्षा देतो ते पाप करतो. कोणी आम्हाला साखर पेरणी करून स्त्रियांना भुलवणारा भामटा म्हणतो. का? तर यांच्या वैदिक मंत्रापेक्षा यातले अभंग लोकांना अंतर्ज्ञानी अंतर्मुख करायला लागले म्हणून. गावातल्या वैश्य शूद्रांच्या तोंडी उक्तीप्रमाणे यातले अभंग यायला लागले आणि सारा अनर्थच झाला. ज्ञानाचा मक्ता असा रस्त्यावर आला आणि मग ज्ञानाच्या मक्तेदारांच्या शेंड्या सुटल्या, जानव्यांचे गळफास बसायला लागले आणि ओम नमः शिवाय ऐवजी शिव्यांची लाखोली वाहिली जाऊ लागली या तुकयाच्या माथ्यावर.